अगदी संतोषजी, खूप खूप धन्यवाद, तुम्ही सविस्तरपणे बोललात यासाठी। तर नीटची परीक्षा रद्द झालेली आहे, पुन्हा एकदा ती परीक्षा घेतली जाणार आहे आणि हा निर्णय आल्याच्या नंतर नवी दिल्लीमध्ये सध्या काँग्रेस आक्रमक झालेली आपण बघतोय। राहुल गांधींनी देखील काही वेळापूर्वी ट्विट केलेलं होतं आणि या संदर्भात युवक काँग्रेसचे हे सगळे कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत आणि आंदोलन केलं जात आहे। नवी दिल्लीमधली ही दृश्य आपण बघतोय काँग्रेसच्या आंदोलनाची। अभूतपूर्व असा खरं तर हा निर्णय झालेला आहे। पेपर फुटीमुळे नीटची परीक्षा रद्द करण्यात आली आहे। केवळ महाराष्ट्राचा विचार केला तर साधारणपणे 3.5 लाख ते 4 लाख विद्यार्थी यांनी नीटची परीक्षा यंदाच्या वेळेला दिलेली आहे। 3 मे 2026 रोजी झालेली ही नीटची परीक्षा रद्द करण्यात आली आहे। पुन्हा एकदा ती परीक्षा होणार आहे। पुन्हा रजिस्ट्रेशनची गरज नाही किंवा परीक्षा शुल्क भरावं लागणार नाही असं जरी सरकारकडून सांगण्यात आलेलं असलं तरी विद्यार्थ्यांची जी मानसिक अवस्था असणार आहे किंवा विद्यार्थ्यांवरती या सगळ्याचा जो परिणाम, जो आघात होणार आहे, याची भरपाई नेमकं सरकार कसं देणार किंवा याची भरपाई नेमकं ह्या ज्या पोखरलेल्या यंत्रणा आहेत त्या कधी देणार आहेत, कसं देणार आहेत, या सगळ्याचं उत्तर हे बघणं देखील महत्त्वाचे राहील। सीबीआयच्या मार्फत आता या सगळ्या पेपर फुटीच्या संदर्भातली चौकशी केली जाणार असल्याचं कळतंय आणि नीटच्या परीक्षेची नवीन तारीख ही लवकरच जाहीर केली जाणार आहे। सर, जिस तरीके से 2024 में नीट पेपर लीक हुआ, अभी पेपर लीक हुआ, हर साल पेपर लीक हो रहा है और प्रधानमंत्री और धर्मेंद्र प्रधान बने हुए हैं। जो इस बार अगर उन्हें ये एक्सेप्ट करना होगा, उन्हें इस्तीफा देना चाहिए। इस तरीके से विश्व गुरु बनाएंगे, वो विश्व गुरु बनाने के कवायद में पेपर लीक हो रहा है। सिर्फ राजस्थान में नहीं, बिहार में पेपर लीक हो रहा है, यूपी में पेपर लीक हो रहा है, हर जगह पेपर लीक हो रहा है। और हम स्टूडेंट हैं और स्टूडेंट होने के नाते अगर हम अपनी आवाज उठा रहे हैं तो देख रहे हैं किस तरीके से जो पुलिस बल का इस्तेमाल किया जा रहा है। क्या मतलब इस तरीके से आप देश में शिक्षा की बहाली आप देख रहे हैं, शिक्षा दिन प्रतिदिन बदहाल हो रखा है। थैंक यू। तर दिल्लीमधून सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली माहिती देत आहेत। दिल्लीमध्ये काँग्रेस आता आक्रमक झालेली आहे सोमेश, आणि आंदोलन देखील होत आहे या नीट परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात। एनएसयूआयने आता आंदोलन सुरू केलेलं आहे। एनएसयूआयचं कार्यालय दिल्लीतील जिथे आहे त्याच ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे आणि एकंदरीत सध्या नीटची परीक्षा क्या जानेंगे, मेडिकल की पढ़ाई और आईआईटी नेट जेआरएफ का पेपर लीक हुआ है, किस तरीके से पुन्हा एकदा सोमेशकडे जाऊयात। सोमेश, हे आंदोलन आपण बघतोय बॅरिकेटिंग वरती आंदोलक चढलेले आहेत आता या ठिकाणी एनएसयूआयचं कार्यालय आहे आणि आता एनएसयूआय कडून हे आंदोलन यासाठी जाहीर केलं गेलं कारण नीटची परीक्षा रद्द केलेली आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे